नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये अनिल यादव एक मोठे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते आपल्या बरोबर आहेत. चळवळीतील त्यांचं नाव फारच मोठं आहे. आपण आजचा जो विषय घेतलाय तो कर्नाटकातल्या आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा. 519 वर्ण ते 524 पर्यंत वाढवणार आहे. खरं तर आताचे जे 519 मीटर जी हाईट आहे याच्या बॅकवॉटरमुळे प्रचंड मोठं नुकसान प्रामुख्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचं झालेलं आहे. तर या परिस्थितीमध्ये ही उंची वाढवायची केंद्रीय जललवाद ते असं सांगतायत कर्नाटकवाले की त्यांची आम्ही परमिशन घेतली अमुक तमुक वगैरे, पण मला तसं वाटत नाही कारण तशा बातम्या नाही आहेत. या उंची वाढवण्यामुळं आताच 519 उंची असतानाच जो हवाक होतो महापूर प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो. मग नवीन उंची वाढल्यामुळं किती मोठा होईल याच्याविषयी सुरुवातीला मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो. आज 519 इतकी उंची असताना महापुराचा प्रचंड मोठा फटका शिरोळ तालुक्याला आणि सांगली जिल्ह्याला होतो. 519 वाढल्यानंतर त्याचे प्रमाण मोठं होईल. याविषयी पहिला तुम्ही काय सांगा? पहिला ते आलमट्टी धरण होत असताना आपण खरं म्हणजे बेसावध राहिलो आपण म्हणजे, आणि कर्नाटक सरकारे ऐकून न घेणार असते, डायलॉगला तयार नसते कधी. आणि त्यांनी एकच निर्णय घेतला की बाबा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र लवाद कृष्णा लवाद त्याचं निमित्त काढतात तो हे पुढं ठेवतात फक्त. आणि त्यांनी आलमट्टी धरण असं करून बांधलं. आलमट्टी धरण झाल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्राला त्याचा फार मोठा फटका बसलेला आहे. त्यातल्या त्यात शिरोळ म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा दोन्ही जिल्ह्यांचं प्रचंड नुकसान आलमट्टीमुळे झालं. हे आम्ही मान्यच केलं पाहिजे सगळ्यांनी, असं माझं मत आहे. पावसाळ्यामध्ये किमान 4 ते 5 महिने हा प्रश्न आम्हाला नेहमी सतावत राहतो. थोडासा उपप्रश्न असा, तुम्ही म्हटलात की आपण बेसावध राहिलो कोल्हापूरकर, पण नाही, तत्कालीन आमदार दिनकरराव यादव आणि जे तुमचे वडील आहेत यांनी विरोध केला होता. त्याच्याविषयी काय सांगा? 1984 ला माझे आमदार काही दिनकररावजी यादव हे आमदार होते आणि त्यावेळेस आलमट्टी धरणाचा सर्वे चाललेला. सर्वे 2-2, 4-4 वर्ष चालतो. 50-50-100 किलोमीटर चालवला लागतो. तो चालवत असताना त्यांना जाणवलं म्हणजे हाऊसमध्ये विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आलमट्टी धरण जर झालं तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 100 गावं पाण्याखाली जातील हे 1984 ला आमदार साहेबांनी सांगितलेलं होतं. पण दुर्दैव असं हाऊसमध्ये ती नोंदच घेतली नाही, ऐकून घेतलं गेलं. अरे हा परिणाम काय होणार नाही असं खरेदी आपल्याला वाटलं असेल तसं. पहिला प्रश्न त्यांनी 1984 ला प्रश्न उपस्थित केले होते 50 वर्ष. हे मान्यच आहे. हा जो प्रश्न आहे आता 519 असताना त्रास होतो, 524 झाल्यानंतर काय होईल असं वाटतं? 519 ला आपण मे पर्यंत आम्ही मंडळी खुश असतो सगळे. जसे जसे जून यायला 7 जून लोक सगळे गुंडाळायला चालू करतात. आणि उंची जर वाढल्या ते आग्रे फार हट्टी लोक आहेत कर्नाटकात. आपण सामंजस्य आहोत महाराष्ट्रातले लोक, तर ते ऐकत नाही, उलटच करतात. आणि ही जर उंची वाढली, आज मी काय म्हणतो 4 महिने आम्ही हे बघतो, उंची वाढली आणि पाणी साठवा त्यांच्या उंचीप्रमाणे जर झाला तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली 70 ते 80 गावं कायमस्वरूपी पाण्याखाली जातात. आपल्याला पीक घेता येणार नाही, राहता येणार नाही, काही करता येणार. 4 ते 5 फूट जर पाणी राहिलं गावामध्ये किंवा शेतामध्ये 2-4 फूट काहीच करू शकत नाही. नेदरलँड सारखी अवस्था होईल 100 गावाची. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आलमट्टी धरणाची उंची वाढता कामा नये ह्या आग्रहानं सर्व मंडळींनी महाराष्ट्र शासन तर प्रयत्न करते. हा प्रश्न मोडून काढला पाहिजे. केंद्र शासन सर्वोच्च न्यायालय लवकरात लवकर तो प्रश्न संपला पाहिजे. उशीर होत जर गेला तर मग अडचणी तयार होतील. हे जसं खंडपीठ म्हणा किंवा सीमा प्रश्न, आपल्या कोल्हापूरचा आपला हातवाडीचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा म्हणजे लांब प्रश्न तयार होत जातो. प्रश्न तयार होण्यापूर्वी हा प्रश्न निकाली निघाला पाहिजे आमचं म्हणणं.
आता तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा सोडवण्याचा मार्ग कोणता असं तुम्हाला वाटतं? आता नंबर 1, बांधलेले धरण पाडू शकत नाही. भले सुप्रीम कोर्टाची आम्ही जरी ऑर्डर आणली तरी काय होतं, तरी शक्य नाही. आपण आता झोपडपट्टी अतिक्रमण वगैरे बऱ्याच वेळा कोर्ट ऑर्डर असतात. हेल्मेटची हायकोर्टची ऑर्डर आहे, सुप्रीम कोर्टाची. लोक नकळत दुर्लक्ष करतात आणि आपण किती प्रॅक्टिकली आपण तिथे जाऊ शकत नाही. त्या धरण भले आम्ही निर्णय घेतला ना बांधू द्यायचं नाही, आंदोलन करू. तुम्ही गेलो आपण आंदोलन करायचं, आम्ही आपल्याला ते शक्य नाही. इव्हन आमच्या सरकारलाही शक्य नाही. योगायोगानं महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी सहकार्यांचं सरकार, समन्वयानं हा प्रश्न सोडवण्याशिवाय पर्याय नाही. केंद्र सरकारला आपण साकडं घालावं लागेल आणि पटवून द्यावं लागेल किंवा आता आलमट्टी धरणाची उंची जी वाढवायला ती थांबवा. त्याच्या ऐवजी एखादा प्रश्न जर तुम्हाला मार्ग काढता येईल, आलमट्टीचं धरण पाणी सोडायचं पुढं, तिथं कुठं तुम्हाला अडवता येईल का? छोटे 1-2-4 धरणं करून छोटे 1-2 थोडस डिस्टर्ब करू का? जी काय थोडक्यात तुम्ही असं सांगायला लागलाय की छोटी धरणं विरुद्ध मोठी धरणं. मोठी धरणं बांधल्यामुळे हे मोठे प्रश्न निर्माण होतात, तर छोटी छोटी धरणं बांधलं करा, पूर्ण करा. आपल्याला हे जर धरण मोठं झालं नसतं किंवा आता उंची वाढवायचं त्यांच्या डोक्यात आलं, ते जर त्यांनी छोटी छोटी पाणी तेवढंच वाढवायचं आपल्याला, अमुक एवढं केशी किंवा अमुक एवढं. पण ते छोटी धरणं जर झाली असते तर बॅकवॉटर मर्यादित पाठी मिळेल. धरणाची उंची कमी असल्याने आणि साठप्याची मर्यादा कमी असते. त्यामुळे ते आणि जागी जागी केल्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढं स्टोरेज झालं, पण पाणी बॅक पण येत नाही, निवड त्यांचंही नुकसान झालं नसतं. जसं आमच्याकडे पाणी येणार तसं त्यांच्या शेतात ते पाणी जाणार आहे. ते विचार करत नाही, ते पाण्याचा विचार करतात आणि आमचं मात्र नुकसान प्रचंड होणार आहे. अजूनही याच्यावर आपण म्हटला म्हणून मी म्हणतो, एकच उपाय, कुठलेही मार्गाकडून छोटी 1-2 धरणं जर झाली तिथं आता वाढवलेली त्या कॅपॅसिटी पुढच्या पावसाळ्यात, तेवढं मी काय पुढं मला आयडिया नाही किती कर्नाटकचे हात आहे, तर 100% हा प्रश्न काही प्रमाणात म्हणजे कर्नाटक शासनानं छोटी छोटी धरणं बांधली पाहिजे. 2 बांधू देत ना 4 बांधू देत. त्यांनी 10 धरणं बांधली तर आम्हाला काही परिणाम होत नाही छोटी, कारण का आमचं गेल्यालाच पाणी ते अडवणार आहे. आमच्याकडून उपसा करून ते पाणी घेऊन जात नाही. बरोबर, आम्ही सोडलं नाही तर त्याला जाती नाही. जे पाणी जाणार आहे तेच अडवायला बघणार, आंध्राला जाऊ नये म्हणून आपल्या वाटते. आणि छोटी धरणं बांधली तर हा उपाय तसा बरायचं माझं, मी काही टेक्निशियन नाही, पण मला जे जाणवते पूरबाधित क्षेत्रामध्ये मी राहत असल्यामुळे थोडे उपाय सुचतात. आताच जी शिरोळ म्हणजे कर्नाटक शासन कोयनेतून पाणी सोडा अशा पद्धतीची विनंती मे महिन्यामध्ये करते, असा आपला नेहमीचा अनुभव आहे. त्यांना पाणी कमी पडतंय, त्यांना केंद्रीय जललवादानं जेवढं पाणी उपसायची परमिशन दिलेली आहे त्याच्यात तुमचं मत आहे की ती छोटी छोटी त्यांनी धरणं बांधावी. येऊन महाराष्ट्रानं सुद्धा आणि संपूर्ण देशभर धरणांचं मोठ्या धरणापेक्षा छोटी धरणं बांधली पाहिजे असं. मग शासन असं का करतं की मोठ्या धरणाच्या पाठीशी का लागतं, छोटी धरणाच्या पाठीमाग का लागत नाही? मला एक दुसरा प्रश्न एक याच्यात सांगायचा आहे, तो पुढं पण असं का घडतं, असं काय वाटतं तुम्हाला? कारण काय म्हणते, आपल्या ब्रिटिश कालीन जी प्रशासन पद्धती होती त्यात आपण बदलच केलेला नाही. आता ब्रिटिश काळामध्ये एखादं जर धरण किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट घ्यायचा, पहिला त्यांच्या क्वार्टर्स व्हायचे, ऑफिसर्स लेबर क्वार्टर आधी पहिला सगळं, किंवा टेंट असायचे. पहिला आपली व्यवस्था खोल किंवा मिलिटरीच्या याचे असंच असतं आणि मग त्या प्रोजेक्टला सुरुवात. आपण बदलायला ह्यात काय झालंय, आता मी चांगला प्रश्न मला विचारला की सरकारला कळतंय बरोबर आहे. आता जो प्रश्न आहे आलमट्टीचा म्हणा, तुमची कमिटी आपली निर्माण झाली, या कमिटीमध्ये आपल्याला त्या भागामध्ये राहणार होता डॉक्टर बुधाईराव मुळे, शास्त्रज्ञ आहेत, त्याचं मूळ गाव शिरोळ आहे. त्याने आम्ही 2005ला अभ्यास केलेला बरोबर या पाण्याचा. त्यांनी एवढा छान प्रस्ताव दिला गव्हर्नमेंटला, तर मला वाटतं देशमुख साहेबांच्या काळामध्ये, आमच्या फडणवीस साहेबांच्या काळामध्ये आम्ही वेळ घेऊन पालकमंत्री वगैरे घेऊन आम्ही मिटिंग केली. त्याला तत्वता पटलं ते. मला बऱ्याच वेळा पत्र येतात, आपण केलेली मागणी तत्वता मान्य करत आहोत आणि कारवाईसाठी पुढे फॉरवर्ड फक्त कारवाईसाठी पाठवले की पहिला घेतात. मी जी वस्तुस्थिती आहे तुम्हाला आता हा तुम्ही सांगितलेला जो विषय आहे त्याला तर आम्ही कोयनेचं पाणी सोडा म्हणतात, मोठ्या धरणाचा आग्रह का. कोयनेचं धरण मोठं होणं हे योग्य आहे, गरजेचं होतं. गरजेचं होतं.
किंवा आमचं काळमावडी मोठं होणं योग्य होतं. पण लहानच आहे ते त्या त्या मानाने मानाने 26 TMC चं आहे. माझं म्हणणं कारण काय, ही धरणं जी आहेत ही धरणं उगमाजवळ नदीच्या, त्याला मोठीच पाहिजे स्टोअर. बरोबर. आणि त्यांच्या खालच्या मागणीप्रमाणे ते पाणी देतात आपल्याला. बरोबर. हे जर स्टोअर झालं नसतं, कोयना काही मोठी धरणं, तर पाणीच खाली सोडता येणार नाही. इव्हन चांदोली म्हणून म्हणजे पाऊस उन्हाळ्यामध्ये जे पाणी आपण खालचे लोक पितो आम्ही म्हणून, तर ह्या धरणाचं पाणी आलं तरच म्हणजे उगमस्थानी त्या परिसरामध्ये मोठी धरणं झालेली आहेत. खाली तुम्ही पाणी कशासाठी अडवते आपण, शेती पिण्याच्या पाण्यासाठी, इव्हन इंडस्ट्रीसाठी. बरोबर आहे का? तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तुम्हाला अमुक एवढं पाणी लागणार आहे. एका धरणात एवढं पाणी अडवण्याऐवजी 4 धरणं बांधा ना छोटीशी, आणि तेवढ्या कॅपॅसिटीचं पाणी अडवा, सगळं सोपं होते. त्याचा फायदा काय होतोय, एक धरण त्यांचं होत असताना तिथे प्रचंड नुकसान झाले, लँड ॲक्विजिशन झाले, गावं उठली, फार मोठं धरण आहे. आणि थोडी शेती गेली, म्हणजे लँड ॲक्विजिशन सोडून पाणी शेती जाते थोडीफार दोन्ही बाजू, नुकसान होतेच. मग प्रोजेक्ट होत असतात. पावसाळा आला की हा प्रश्न येतो ऐरणीवर, तोपर्यंत सगळे निवांत राहतात. धरणं भरायला लागली की तरीही कुणी काही बोलत नाही. धरण साधारणपणे 90% भरायला लागलं की मग म्हणतात की आता आलमटीचा त्रास सुरू होणार. आणि आपल्याकडून जेवढं पाणी नदीतून डिस्चार्ज होतं, हे मला असं म्हणायचं आहे की हा जो प्रश्न नेहमी निर्माण केला जातो, आता या काळामध्ये याच्यावर चर्चा होऊन उपाय झाले पाहिजेत. कुठल्या काळात, ज्यावेळेला पाऊस पाणी नाही आहे त्यावेळेला. आहे नेहमी म्हणजे पावसाळ्यातच चर्चा करतात. यावेळेला ही चर्चा होऊन याच्यावरती उपाय काढणं, हे कसं वाटतं तुम्हाला? काय होते सांगतो, विभाग आहे याची त्याची. हा विभाग आहे राज्य लेवलला तुमचे सचिव असतात, त्याच्या मग एक्झिक्युटिव्ह अमुक आले, तुम्ही कमिशनर आहे, ते डिपार्टमेंटच वेगळं असते. त्या डिपार्टमेंटचं काम काय, 12 महिने तेच काम करायचं ना. त्यातला एक हा छोटासा भाग आहे. ते डिपार्टमेंटने पूर येऊन गेला ना, पुरामध्ये तुम्ही गेल्याच आम्ही सांगितलं तर चंद्रकांत दादा की आम्हाला मदत नको तुम्ही, आम्ही काय मागतोय त्यामध्ये कायम पूर बाधितासाठी काही आता पुढे मी सांगेन सूचना आम्ही केलेल्या. आपण जे म्हणताय ना हे बरोबर आहे. काम करत असताना पूर येऊन गेल्यानंतर खरं काम आहे, मदत देणं हा काम नाही. पूर येऊन गेलं तर प्लॅनिंग करायला काय येतं पाणी, त्याची कारण काय, ही कारण मीमांसा शोधली पाहिजे. आपण आलमटीला आमचा ठाम विरोध पक्क झाला, पण ते धरण आम्ही पाडू शकत नाही. उंची त्यांनी जबरदस्तीनं वाढवली तरी ते आम्ही मोडू शकत नाही. आपण आंदोलन करू शकतो. आंदोलन आम्ही करणार की आपण आंदोलन करणार, केंद्र शासनाला भेटीस धरायचं, सुप्रीम मध्ये चांगले ख्यातनाम वकील देऊन. आणि हा माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा सुप्रीम कोर्ट आपलं मान्य करत. माणसंच मारणार म्हटलं तर मान्यच करावं लागेल. हे आपण पटवून देऊ जर शकलो निश्चितपणे आपण त्यांची उंची ओळखू शकतो. आपण हे प्रश्न आता उपस्थित केला किंवा आपण अचानक पावसाळ्यातच का होतो, त्याचं कारण असं आहे, आपल्या ज्या समित्या होतात, समितीचा प्रमुख संबंधित मिनिस्टर, कुठलं सरकार कुठलंही असेल, बरोबर, त्याचे सेक्रेटरी किंवा सचिव काय असेल मेन सचिव असतात गव्हर्नमेंट, IAS अधिकारी असतात. त्या कमिटीमध्ये बहुतेक त्या भागातले आमदार, खासदार किंवा वजनदार मंत्री त्या कमिटीत जातात. त्यांचा व्याप एवढा मोठा असतो, भले त्याने किती माणूस चांगला असेल, त्याला एवढं काम जमत. तुम्ही सचिव नेमा प्रमुख किंवा मंत्री असतो, ते मंत्री समिती जी बनणार अभ्यासासाठी, त्या समितीमध्ये जे प्रॅक्टिकली जिथं आम्ही काम करतो, ज्या भागामध्ये ज्यांना ते भोगायला लागते, जे पूरबाधित लोक आहेत, त्या भागातला एखादा शहाणा माणूस त्या कमिटीत असला पाहिजे, असं माझं मत. मग समेरजेत एक 2 घ्या, शिरोळमधला एखादा घ्या, करवीरमधला एखादा घ्या, उदाहरण एखादा ॲड्रेस शिरोळ आहे, असे कोणी असे 4 ते 5 लोक त्या कमिटीमध्ये घ्या. त्यांना विचारा की बाबा तुम्हाला काय त्रास होतो आणि पाणी कसं येतं आणि कशामुळे. असं जर तुम्ही त्या लोकांची माहिती मला जरी विचारलं तर मी सगळं तुम्हाला पिक्चरच तयार करून ठेवतो पुढे, पाणीच खाली जाऊन असं माझ्या प्रोग्राम. खरं ते शक्य होत नाही. आणि त्या कमिटीला मर्यादा येतात. कमिटी आली, समजा मिनिस्टर आले, आमच्यासारखी बिनकामी म्हणजे आमची खाजगी कामं घेऊन पहिला मंत्री आले, हे फॅक्ट आहे. त्या माणसाचा काही दोष नसतो, ते गुंतत राहतात. मग कमिटीला बसला तुम्ही की संबंधित अधिकारी आले,
त्याची फाईल वाचून दाखवल्याविषयी हे करा ते करा. आणि त्या कमिटीवर जी चर्चा होती उपायापेक्षा आपण पूर आल्यानंतरची जे मदत वगैरे करणे, लोकांना वाचवणे, यासाठी ते प्रयत्न प्लॅनिंग करता नाही जात असं होतं. मग मी भागातला माणूस घ्या म्हटलं का, एक उदाहरण देतो. ब्रिटिश काळातलं ब्रिटिशांचं कंटेनर निघालेला असं कमान होती, कमान आता भरलेलं होतं आणि ते कमानीत ते काय जायला तयार नाही. मध्ये जाणार बरोबर थांबला की ते एवढंच तटत होतं, ते एवढंच इंच अर्धा इंच म्हणा. सगळे प्रयोग केले, दमले, काय चाललं. मग तो मेंढपाळ एक होता, मग तो आला म्हटलं मी घालू काय ठेव. आपले जे लोक होते ते म्हटलं ह्याला काय कळते. तो मग ब्रिटिश म्हणला सांगा त्याला करायचं. काय केलं नाही, काटकी मोठी काटकी एवढी मोठी घेतली आणि 4 चाकातली हवा सोडला. आता त्या माणसाला हवा सोडणं काय अक्कल. त्या माणसाला हवा सोडली, ट्रक पास झाला. हे सांगायचं होतेच काय, शिक्षण आपण शिक्षण घेतो, शिक्षित होतो आपण, बुद्धिमत्तेला शिक्षण लागत नाही. ज्ञानेश्वर माऊली, वसंतदादा होता. वसंतदादांनी जे केलं शिक्षण केलं, ज्ञानेश्वर माऊलीनंतर कुणाला जमलं. शाळा दिल्या, कॉलेज. तुम्ही आम्ही कॉलेज जाताना आम्हाला 3 साईड माहिती आहे, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. म्हणण्याचा माझा उद्देश काय, ह्या लोकांचा उपयोग करून घ्या. केव्हा करून घ्यायचा, कमिटीला बोलवू नका त्यांना, आम्हाला बोलवून घ्या. लोकांना त्यांच्याकडे माहिती कलेक्ट करा, सह्य करा, संकलित करा आणि ते तुम्ही नोटपुट करा. असं माझं मत आहे. चुकीचं आहे असेल माझं. केंद्रीय कृष्णा जललवादानं जी अद्याप किंवा केंद्र शासनानं कर्नाटकला उंची वाढवण्यासाठी परमिशन दिलेली नाही, अद्याप दिलेली नाही. तरी देखील ते असं वातावरण निर्माण करतायत की आम्ही संपूर्ण बजेट 1 लाख कोटी बजेट त्यासाठी येणार आहे, तेवढा खर्च आम्ही या बजेटमध्ये धरलेला आहे. दरवर्षी आम्ही 20,000 कोटी खर्च करणार आहे. आणि त्या संदर्भातल्या बातम्या पण ते छापून आणतायत. वातावरण असं निर्माण करतायत की आता ते अलमट्टीचं उंची वाढवणारच, पाणी सोडणार पुढच्या वर्षी, असं वातावरण. काय 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 सांगाल. काय झालंय आता, आपण शहरी भागात थोडं बंधन असतं. ग्रामीण भागामध्ये जर आपण बांधकाम परवान्याला अर्ज दिला की आपण मटेरियल टाकायला सुरुवात केली, पाया करतो मटेरियल करतो. कारण काय, परवानगी हमखास मिळणार आपल्याला, हे आपण केलं. त्याने काय केले, कर्नाटक सरकारनं परमिशन मिळणारे घरे त्यांनी धरले. आमचा हा विरोध राहणारच ठाम. त्या दृष्टीने त्याने बऱ्यापैकी 70% प्रायमरी आपण म्हणतो तशी तयारी केली. प्राथमिक तयारी त्यांची सगळी तयार झाली. बरोबर. पेपर आला मंजूर होऊन की दुसऱ्या सेकंड स्टार्ट असं त्यांचं प्लॅनिंग आहे. हे करत असताना थोडं समजून सरकार, मुख्यमंत्री किंवा सरकारनं ठरवल्यानंतर काही लोक धाडस करत असतात. माझ्यासारख्याला एखाद्या सांगितलं तुम्ही तयार राहा, परवानगी आम्ही आणते, असं ते होतात. आणि ते एक तयार काय झालं त्या सांगतो, परमिशन दिलेली नाही. म्हणून आपण जेवढ्या जोरात आंदोलन करू तेवढा आपला. पण तुमची तयारी का, आयत्या वेळेला समजा त्यांनी कशाही मार्गाने काहीतरी केलं आणि परमिशन मिळवली, तर आपली तयारी हवी. आंदोलनाची तुमच्या तयारीची काय असणार आहे, आपल्या भागातून आंदोलन केलं पाहिजे. मला एक दुसरी गोष्ट विचारायचं आहे, आतापर्यंत या विषयावरती झालेलं चांगलं आंदोलन कुठलं असं तुम्हाला वाटतंय, पहिलं सांगा मला. आता काय झालं, अलमट्टी धरणाच्या विरोधात मोठं आंदोलन झालंच. कारण काय, मी एवढं सांगितलं तुम्हाला, पण मी छोटी प्रत्येकानं स्वतःची केली. आता आम्ही जे केलं, आम्ही 10,000 लोकांचा मोर्चा काढलेला, 10 ते 12,000 लोक. पण ते आमची समिती नेमली, पूर्वबाधित समिती, अन्याय निवारण समिती. त्यात कॉम्रेड, आम्ही लिडरशिप कॉम्रेड दिले, माणसं समाज का माझं. आणि आम्ही ते काही प्रश्न सोडवून मर्यादित आमच्या पुरते पूरबाधितांचे घेतले, अफेक्टेड लोकांचे. आमच्यापुरतं आम्ही ते केलं. खरं अलमट्टीसाठी आज अखेर कुणी आम्ही आंदोलन केलेलं नाही. हा चांगला प्रश्न तुम्ही मला विचार. कारण केलं नाही. मला असं दिसलं की लोक एक सगळ्या सर्व पक्षी एकत्रित आलेले आहेत, फक्त सत्ताधारी सोडून. सत्ताधारी सोडून बाकीची सगळे एकत्रित आलेत. कारण सत्ताधारी आली तर ती त्यात फाटाफोड पडतात आणि विषय सुटत नाही. तुम्ही आपली चर्चा झाली त्याच्यावरती. तर सत्ताधारी सोडून अशी सगळी एकत्रित येण्याची लोकांची आणि मुख्य म्हणजे नेत्यांची अशी मानसिकता आहे का, बैठका होत आहेत का, काय सांगा. त्या माझ्या कल्पनेप्रमाणे ह्या विषयाला
महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय नेता विरोधच करणार, सत्ताधारी असो अथवा विरोधी. मी एक त्यांचं कॉमेंट हे असतात, तुम्ही विचारलं तर सांगणार की आमचा विरोध आहे, सांगताना राहील विरोध. नुकसान का सगळ्यांचं होणार नाही, आमचंच होणार आहे 4-5 जिल्ह्यात. पण महाराष्ट्र आपल्या पाठीशी राहील असं तत्वता राहिले मी मान्य करतो. पण हे आंदोलन हे जर मोडायचंच असेल तर सांगली जिल्हा 4 ते 5 तालुके, कोल्हापूर जिल्ह्यातले 4 तालुके, एक जिल्हा झाला. ह्या लोकांनी करवीर पूर्ण हातकणंगले शिरोळ तालुका आम्ही मंडळीने एकत्रित आम्हीच म्हणजे कोणाची वाढ बघायची, नेतृत्वाची बघायची. बरोबर. आता राजेश शेट्टींचे जे आंदोलन होतात नेतृत्वाचा विषय, त्याचं नेतृत्व तयार झालं प्रश्नावर, देश पातळीवर नेतृत्व आहे. आम्ही त्यांच्या विरोधात असतो तरी मग आम्हाला करायला लागेल उठाव शिरोळवाल्यांना. पहिला शिरोळ, मिरज आणि सांगली हातकणंगले करवीरवाल्यांनी आपण प्रश्न चांगला सांगितला. ह्या लोकांनी आमचं आम्ही ठरवायचं आणि आंदोलन सुरुवात करायची. आंदोलन करत असताना महाराष्ट्र शासनाला सेंट्रल जायचं, सेंट्रल गव्हर्नमेंटला आपण सांगायचं की आम्ही आंदोलन करत आहोत कर्नाटक हद्दीनं, आम्ही हे रोखण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस आपण म्हणू आम्ही म्हटल्याने मॉब जर आम्हाला मोठ्या प्रमाणात 5-25 माझ्यावर 10,000 लोक जरी आले तरी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार. आमची कल्पना 25,000 लोक तयार करायची आणि एका वेळेला 25,000 जायचे नाही, 5 ते 6,000 वार लावून. आणि त्याप्रमाणे ते जर कर्नाटक आपण आम्हाला ते जवळ येतं साधन. आपण तिथं आग्र्याला गेलो, आपण मार बसणार जेलमध्ये जाऊन सगळं घरी धरून आणि आपली मानसिकता जर आमची झाली 30,000 लोक एकूण 25 ते 30 पूर्ण वेळ काम करायला मी तयार होतो. 4 महिने असे दिवस रोज उठायचे तिथे जाणार. कर्नाटकची बस करून उपयोग होत नाही. धरणाला जाणारं मटेरियल कुठलंही बांधकामचं मटेरियल असेल, एखाद्या घराला बांधकाम करायला जाणारी सळी, वीट, वाळू अडवायचं. भले ती निघाले कुठे निघाले, गलिंगलीच्या पुढे निघाल आणि हे का हे आलमट्टीला निघाले. असं ज्यावेळेस तुम्ही नाकेबंदी कराल, हॅरॅसमेंट करायला लागेल. आणि कर्नाटक सरकार हे देशातले 1-2-3 नंबर असते, खूप माहिती ऐकत नाही. त्यांना रोखायचं तर कर्नाटकातच आंदोलन. मला हाच प्रश्न विचारायचा होता की प्रामुख्यानं सांगली जिल्ह्यातले जे तालुके आणि कोल्हापूर जिल्ह्यातले जे तालुके या आलमट्टीला आताच ज्यांना म्हणजे महापुरानं त्रास होतो, ही सगळी मंडळी एकत्रित एका व्यासपीठावर यातल्या कमीत कमी काही नेते आणि बाबा कार्यकर्ते एकत्रित येऊन एकत्रित विरोध केलाय, असं चित्र होणार का कधी? कधी झालं नाही. झालं नाही. आता होईल का? काय आता आम्ही जे बाधित आहेत तेवढेच लोक एकत्रित येऊ शकतात. बरोबर. आता आम्ही ज्यात आंदोलन केलं, मी नेतृत्व केलं, सगळे बाहेर होते, खासदार आमदार सगळे होते. तरी काय सगळे होते सगळे. कारण काय प्रश्न आमचा होता. बरोबर. आपण जे म्हणताय ना सर्वपक्षीय सर घेऊन चालत नाही. काय समजा एक मोर्चा ठरला दिल्लीला, 10,000 लोकांना तर 20,000 लोक येतील. बरोबर. गेलो आम्ही, प्राईम मिनिस्टरना निवेदन दिलं, आमच्यावर काय कदा छाना उठतोय, पण राष्ट्रपतींनी देऊया 2 दिवस म्हणून त्यांना निवेदन दिलं, परत आलं संपलं. माझं म्हणणं काय, परिणाम काय होणार का आंदोलन? परिणाम जर करायचा असेल आंदोलनाचा तर त्यांना अडचणीत सारखं प्रत्येक ठिकाणी अडचण करत राहील. मग त्यासाठी एक स्थायी स्वरूपाची तुमची यंत्रणा पाहिजे आणि कमिटी तयार करावी. बरोबर. आणि कमिटी जात असताना अनिल यादव आकारामध्ये आहे का हे बघता कामा तर ते सक्सेस होऊ शकतो. बरोबर. काही वेळेस राजेश टी उल्हासदादा माझ्या अंडर काम केले, मी त्यांच्या अंडर काम केलं. आमच्या प्रश्नात हा प्रश्न जो आहे, आलमट्टीची भीती कायमची आहे. हा प्रश्न केंद्रानं कायमचा थांबवण्यासाठी कोर्ट हा मार्ग असू शकतो. माझ्या माहितीप्रमाणे कोर्ट कसं असते, कोर्टाच्या पुढे 2 बाजूचे वकील आपली बाजू मांडत असते. पण वकिलानं जर व्यवस्थित मांडलं नाही तर काय करा? समजा वकिलानं व्यवस्थित मांडलं आमचं चांगलं, तरी कोर्टाला ते पटलं नाही, त्यांची बाजू पटली. आम्ही काय मांडणार, आमची गावं बुडायला लागली, शेती नुकसान व्हायला लागले, पावसाळ्यात आम्हाला त्रास व्हायला लागलाय, उंची वाढल्यानंतर 12 त्रास होणार आहे 100 गावांना. हे आम्ही पटवून दिल्यानंतर आताच म्हैसाळपर्यंत पाणी आज घडीला आहे. हे आम्ही ज्यावेळेस पटवून देऊ सर, त्यावेळेस तो वकील त्यांचा काय पटवून देणार कर्नाटकचा की त्यांचं बरोबर आहे, पण आम्हाला पाणी नाही, पाण्याने आमचे लोक मारणार, आमच्या शेतीला पाणी नाही, त्यामुळे कोर्ट हा मार्ग होऊ शकतो. कोर्ट
कोर्टाला जे पटते आणि न्यायदेवते पुढे आपण परमेश्वरानंतर न्यायदेवतेने त्याला आपण म्हणतो, आम्ही न्यायदेवता एक नंबर म्हणतो आणि ते स्वीकारायला लागते सगळ्यांनी. त्यामुळं न्यायालयात काय निर्णय होईल सांगता येईल. हे का मी विचारलं तुम्हाला, परवा राधाकृष्ण म्हणजे बातम्यामध्ये पाहिलं, राधाकृष्ण विखे पाटील बोलताना म्हटले की आम्ही याला स्थगिती घेऊन ठेवू, पण स्थगिती घेऊन ते तसंच ठेवता येत नाही, त्याच्यावरती कोर्ट कार्यक्रम सुरू करताना आणि मग नंतर मांडण्यामध्ये चूक झाली तर लाखो लोकांचं कोट्यावधीचं नुकसान होईल. कुठल्याही कारणानं टेक्निकल गोष्ट ही कोर्टासमोर जर आणता आली नाही किंवा अपुरे पडलो तर प्रॉब्लेम होईल. त्याच्यापेक्षा हा प्रश्न जो आहे हा राजकीय पातळीवरती, प्रशासकीय पातळीवरती सुटला पाहिजे अशा पद्धतीने. बरोबर. आणि काय ते स्टे इज नॉट परमनंट. परमनंट ऑर्डर नसते. बरोबर. केव्हा उठू शकते. त्यामुळे आपल्याला आपण मला पहिला तुमचं अभिनंदन करू, तुम्ही विषय चांगला छेडला. मी झोपलेल्या लोकांना आम्हाला उठवलं. कारण काय कायमस्वरूपी माझा आग्रह आहे, आंदोलन कर्नाटक बाउंड्री धरून करायचं. आपण आता सीमा प्रश्नासाठी बेळगाव वगैरे कुठं कुठं आमच्या वडिलांना 200 किलोमीटर सोडत आणि पैसे काढून घेतले. बरोबर. चालत जा. तिथे संबंधित कोणतरी नाते वगैरे लागले महाराष्ट्रात, त्यांनी आणि 100 लोक ध्यान सोडले. भुजबळ साहेबांचं सगळ्यात बरोबर. शिंदेचं ते काय करायला जाणे. आपली जर मानसिकता जाईल ना, आम्ही 1 वर्षाचा प्रश्न सुरू तेच म्हणायचं. आणि दुसरं असे की स्थायी स्वरूपाची हा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधिताची एखादी एक हे तयार झाली पाहिजे, यंत्रणा तयार झाली पाहिजे. यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल का? निश्चित घेईल. ठीक आहे. पण एक त्यात काय आहे, नेतृत्व करणारा माणूस थोडा मोठा असणार. मला मर्यादा फार येतात. आम्ही 4-5 लोकांचा ग्रुप करू, सगळ्यांना भेटून ते प्रयत्न करू. कारण काय किती नाव असलं आमचं तरी अनिल मर्यादा. त्यामुळे एखादा मोठा माणूस नेतृत्व करेल. जसं मेघा पाटकरनी ज्यावेळेस सहभाग घेतला गुजरातच्या त्या नर्मदा, त्यावेळेस ज्या आंतरराष्ट्रीय ह्याच्यावर प्रश्न घेतला, नुसतं देश पातळीवर म्हणजे जगाने त्याची नोंद घेतली. तसं एखादं नेतृत्व आम्हाला जर मिळालं आपण सर आम्ही 100% यशस्वी होऊ शकतो. या प्रश्नाची आता चर्चा करायचं कारण म्हणजे गेल्या आठवड्यात आलेल्या बातम्या, आणि मुख्य म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, पूर्वी महापूर हा कधीतरी यायचा. आता असं झालंय 2005 ला आला, 2015 ला आला, 2019 ला आला, 2021 ला आला. म्हणजे महापूर येण्याचं जे प्रमाण आहे हे आलमट्टी धरणानंतर वारंवार यायला लागलाय. आणि अशा परिस्थितीत मला असं म्हणायचं आहे, सर्वसामान्य सगळ्या लोकांनी याच्यावरती चर्चा करायला पाहिजे. हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि आता आपल्याला हा प्रश्न सोडवला पाहिजे. ही भूमिका घेऊन याच्यात उतरण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी आज आपल्या समोर हा भाग मांडला. आपल्या समोर सुटण्यासाठी, कायमस्वरूपी सुटावा यासाठी तुम्हाला काय वाटतं? आता पहिला माझी भूमिका पक्की. नंबर 1 एक चांगलं नेतृत्व स्वीकारून आम्ही सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी कर्नाटकच्या विरोधात रस्त्यावरची लढाई करणे. करेक्ट. रस्त्यावरची लढाई करणे हे पक्क. मी नेतृत्व का करत मला मर्यादा आहे. मला एखादा नेता आम्ही शोधू प्रयत्न करू तुमच्या सूचनेप्रमाणे. बरोबर. आणि 2 जिल्हे जर एकत्र आम्ही आणले तर निश्चितपणे जसं स्वातंत्र्य चळवळीमध्ये टोळ्या हे जातात, तुकड्या जातात, कायम वर्षभर तुकड्या पाठवतात, माणसं पुरवायचं काम आम्ही निश्चितपणे करू. नंबर 1 माझा अनिल यादव म्हणून वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आलमट्टीच्या या धरणाला कायमस्वरूपी विरोध आहे. उंची वाढलेला माझा ठाम विरोध असेल. बरोबर. हे पक्क धरून चालू. बरोबर. आता भले त्याला आम्ही विरोध करत राहणार आहे. येणारं संकट दरवर्षी आमच्यावर येणार आहे. त्याच्यावर आता मला सुचलेलं 200 रुपये आपल्याला हे सांगतो. नंबर 1 धरण बांधत असताना धरणातला दरवर्षी गाळ काढला पाहिजे, हे शासनानं तरतूद केलेली असते. करेक्ट. अगदी बरोबर. अगदी. शिरोळ हे नृसिंहवाडी हे शेवटचं गाव आहे आमचं महाराष्ट्रावर. आणि कोयना ते काळंबवाडी. साधारण माझ्या माहितीवर लहान मोठी 14 धरणं आहेत. बरोबर. कोयना ते काळंबवाडी 14 धरणामध्ये गाळ साचलेला आहे. कधी माझ्या माहितीवर गाळ काढला गेलेला नाही. आता तरतूद करायला ते आम्ही 5 पासून फॉलोअप घ्यायला लागलो. पण यासाठी सुद्धा आंदोलन उभारण्याची गरज आहे. आणि माझे बजेट आहे म्हणजे विषय संपला ना. डिपार्टमेंटचं काम आहे. आणि या
14 धरणामध्ये, आता माझा अभ्यास कमी असेल, मी टेक्निकल लाईन नाही, पण किमान 110 ते 15 TMC गाळ साचलेले आहे. बरोबर. सगळ्या धरणांना या सगळ्या एक म्हणजे कोयना धरण फार महत्वाचा विषय आहे. एक कोयना धरण समजतंय, एक कोयना धरण जर एवढा तुम्ही आता माझा आकडा चुकेल, वाढेल, कमी होणार नाही, पण मी हातच्या पण सांगतो 110 TMC जर पाणी साचलं, बरोबर, तर हा प्रश्न गाळ तुम्ही काढा, एका वर्षात गाळ निघणार नाही. 2 वर्षाचा प्रोग्राम आम्ही 5 पासून फॉलो करतोय. 2 वर्षात गाळ निघू शकतो. जर गाळ कमी झाला, किमान 100 TMC डिस्चार्ज कमी झाला पाण्याचा. करेक्ट आहे, अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. म्हणजे डायव्हर्शन झालं, पाणी जातच नाही. पहिला साठवणूक वाढली, वापर वाढला, पाणी 100 TMC थांबलं. बरोबर बरोबर. आपण जे म्हणतोय ना आता आकडे वाढतात, खालत्याना घ्यायचे, फुलाचे, तुमच्या धरणांचे, सगळे चुकीचं आहे. बरोबर. तुमचं की दुसऱ्याचे डिस्चार्ज चालू झालं, पाणी बाहेर यायला लागलं, कारण काय खाली बघायला तयार नाही ना. बरोबर, अगदी बरोबर. हा काढायलाच तयार नाही. युद्ध, आणि तुम्हाला वेळ आहे ना, ऑक्टोबर नंतर हा कार्यक्रम राबवू शकतो. नंबर 1. नंबर 2, गेल्या 3-4-5 वर्षामध्ये निर्णय योग्य आहे शासनाचा, वाळू करायला बंद नाही. आता मी साधारण माझा अभ्यास म्हैसाळ ते नृसिंहवाडी ह्या एरियामध्ये किमान 4 TMC पाणी आहे, म्हणजे पाणी बाहेर जाते. 4 TMC वाळू सुचले, मी TMC सांभाळले, ती वाळू काढलं तर 4 TMC पाणी पात्रात राहील, बाहेर जातच नाही ना. वाहते पाणी जे वाहतं ते स्लो झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. हे आता तुम्ही 100 TMC जर पाणी आपण जागेवर थांबवलं, 100 TMC पाणी भरल्यानंतर नाही धरणात ठेवलं, 100 TMC धरणात थांबलं, त्यानंतर पाणी बाहेर पडायला चालू होणार. वेळ लागतो ना बराच. हा एक महत्वाचा, अत्यंत महत्वाचा विषय आहे. आणि वाळू उपचाराला वर्षात आता 1-2 वर्ष परवानगी द्या, परत बंद करा. हे 2 विषय. नंबर 3, जे काही पूरबाधित आम्ही मंडळी आहोत. दुसरा एक प्रश्न आहे, म्हैसाळ, टेंभूर, ताकाई. बरोबर. सांगली जिल्ह्यामध्ये अजूनही निम्म्याला जास्त तालुके दुष्काळी आहे. लोकांना शौचालय नाही बऱ्याच गावांमध्ये. फार वाईट परिस्थिती, फार पाण्याने टँकरनं पाणी जातं त्याचे. आता थोडंफार पाणी यायला पण 100% नाही. जर या 3 योजना फुल कॅपॅसिटीनं नवीन सुधारणा करून जर राबवल्या 3 योजना, तर निश्चितपणे आपल्याला पाणी. माझा प्रयोग कसा आहे, ह्या योजना राबल्या की पाण्याचं पाणी बाहेर गेलं, आपल्या इकडे वापर झाला, डिस्ट्रीब्यूट झालं. खाली जे पाणी झालं ते जाऊन थांबलं, थांबवायचंच. आपण एखाद्या रस्त्यात पाठ अडवत नाही काय, ग्रामाच्या रस्ता मुद्दा मांडू, तसं ते पाणी बाजूला गेलं तर किमान 400 गावामध्ये शौचालय नवीन पाणी पुरवठा योजना होते. आकडा चुकेल. आणि सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळाला पाणी उत्तर चांगलं असेल, पाण्याचं डायव्हर्शन झालं, बाजूला गेलं पाणी, म्हणजे पात्रात पाणी कमी राहिलं. 2 उपाय, म्हणजे फुल कॅपॅसिटी चालवा आणि त्याच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करा, 1000 रुपये मदत आम्हाला देऊच नका. हे 2-3 विषय हे एवढं जरी केलं तरी खूप आहे. जाता माझा दुसरा विषय, आम्ही जे पूरबाधित होतो आम्हाला मदतच नको. मी सुचवलं होतं, गायरान मोठ्या प्रमाणात आमच्याकडे 1 लाख लोक आमचे बाहेर जातात. 1 लाख. आता लोक काय पाहुण्याकडे जातात, शिरोळ जयसिंगपूरला जागा घेऊन घरं बांधल्या, तरी आमचे कॅम्प 50-60 हजारचे कॅम्प असतात, जनावरचा कॅम्प असतो. मी काय शासनाला सुचवलं होतं की गायरांमध्ये तुम्ही 10,000 लोक राहतील, असं काही त्याला सुविधा द्यायची नाही. शौचालय, आंघोळीला पाणी काढून द्यायचं चावी, आणि राहायची सोय करायची, अंतरून पांघरून देखील देणार. आणि त्याच ठिकाणी जनावरांचा कॅम्प लावायचा. असे 4 कॅम्प जर केले आपण 4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी, तर 10,000 लोक एका ठिकाणी राहिले, त्यांना अन्न मिळणार, पाणी मिळेल एका ठिकाणी. नंबर 2, आरोग्य सुविधा पळापळ करायला लागत नाही, कोणाही गरजच नाही. डॉक्टरलाच मुक्कामला ठेवायचं, सुविधा तुम्हाला आहे. मदत तुम्हाला काय आर्थिक द्यायची तर लोक एका ठिकाणी मिळतात. ग्रामसेवकांनी तलाठी बसला की जनावरांचा कॅम्प तिथंच लावायचा. जनावरांचा डॉक्टर झाला की विषय संपला. आणि त्याला वाळा चारा, तो चारा ह्या दिवसामध्ये मिळते सोलापूरला वगैरे. कडबा ज्वारीचा आणि शेंगेचं भूस म्हणतात, ते मारून ठेवायचं. 10 वर्षे काय होत नाही त्याला, वर्ष तेवढं पावसानं पावतो, काही होत नाही त्याला, गडमीला कधी भुसाला. ते जर ठेवलं तर आमची सोय झाली. असे 2-4 रुपये मी महिन्याची तुम्हाला सांगितलं.
निबंध सगळं सांगायचं तर निबंध होईल. परत वेगळं मला मी काय फार ज्ञानी नाही पण माझ्या अनुभवाची बोल आहे ते. मला आपण हा विषय मांडले सरांना मी पहिला धन्यवाद देतो की तुम्ही हा विषय छेडला. खरं आमच्या डोक्यात हा यायला पाहिजे विषय कधी करावं. तुम्ही आम्हाला झोपलेल्या लोकांना जागा करण्याचं काम केलं. मी जाऊन माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करेन. मला जसं आपण विचारलं तसे जर ज्ञानी लोकांना वगैरे आपण बोलून त्याने जरा प्रोत्साहित करावं आपण अशी आपल्याला जाता विनंती करतो. मला आपण संधी दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि बोलताना ऐकणारे लोक ऐकत असतात. तर आमच्या जनतेसाठी माझी एक विनंती आहे. मी काय अभ्यास करून आलेलो नाही पण मला जे सुचलंय ते बोललोय. चुकून एखादा शब्द किंवा आकडा चुकीचा गेला असेल तरी समजून मला घ्यावं. धन्यवाद. आज म्हणजे शिरोळ तालुक्यातले एक चळवळीतले कार्यकर्ते मुख्य म्हणजे त्यांची ओळख मी पुन्हा एक वेळेस सांगतो. माजी आमदार दिनकरराव यादव यांचे ते चिरंजीव आहेत आणि दत्त सहकारी साखर कारखान्याचे आत्ताचे व्हाईस चेअरमन आहेत. शासकीय कमिटीवरती सुद्धा ते आहेत. तर या म्हणजे नेत्यांनी अशा पद्धतीनं एकत्र येऊन पुढाकार घेऊन हे याच कालावधीमध्ये म्हणजे पाऊस आल्यानंतर नको याच कालावधीमध्ये याच्या उत्तर शोधणं हे योग्य वाटतं. नमस्कार आणि धन्यवाद.